A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोली येथील आई हॉस्पिटलमध्ये 500हून अधिक रुग्णांची शिबिरात मोफत 2D इको तपासणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 25 जुलै ते 25 ऑगस्टपर्यंत कमल नयन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे मोफत एंजियोप्लास्टी व बायपास सर्जरी शिबिराचे आयोजन कळमनुरीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीम रजवी यांनी केले होते। या शिबिरात आलेल्या रुग्णांची तपासणी व उपचार कमल नयन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉक्टर सचिन मुखेडकर, डॉक्टर महेश केदार, डॉक्टर महेंद्रसिंह परिवार यांनी केली आहे। या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने 24 ऑगस्ट रोजी हिंगोली येथील आई हॉस्पिटल येथे मोफत 2D इकोची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कमल नयन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉक्टर सचिन मुखेडकर, डॉक्टर महेश केदार, डॉक्टर महेंद्रसिंह परिहार यांनी रुग्णांची तपासणी केली। यात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णात एंजियोप्लास्टी व बायपास सर्जरीची गरज असल्यास कमल नयन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात येणार आहे। हिंगोली येथील आई हॉस्पिटलमध्ये मोफत 2D इको तपासणी शिबिरासाठी डॉक्टर दिलीप मस्के नाईक व डॉक्टर अश्विनी नाईक यांनी सहकार्य केले आहे। या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष BD बांगर यांनी केले आहे। सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बोतीकर, कळमनुरीचे माजी उपनगराध्यक्ष अयूब पठाण, आवेश पठाण, हाफिज मामू शेख, साजिद पठाण, इरफान खान, ॲडव्होकेट तुषार पवार, सय्यद मुज्जू, शेख अयूब भाई, सय्यद बबलू, सूरज वडकुते, सुजय देशमुख, शेख हनीफ यांनी परिश्रम घेतले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळमनुरीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीम रजवी हे दरवर्षी जनता उपयोगी शिबिर घेऊन गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात उपचारासाठी सहकार्य करीत असल्याचे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।